नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात आलाय। नागपूर दंगलीनंतर सोशल मीडियावर एक भडकवणारी पोस्ट फिरवण्यात येते, ज्यात अभी तो सिर्फ अटॅक हुआ है असा भडकाऊ उल्लेख करण्यात आलाय। या पोस्टच्या माध्यमातून चिथावणी देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे। तपासात ही पोस्ट बांगलादेशी भागातून प्रसारित करण्यात आल्याचं समोर आलंय, त्यामुळे नागपूर पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केलाय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आयपी ॲड्रेस आणि लोकेशन ट्रॅक करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर बांगलादेशीचे कनेक्ट असेल तर आपलं सरकार झोपलेलं आहे का? आपली पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, सरकार कोट्यावधी अब्जावधी रुपये पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर खर्च करते आणि इथं बांगलादेशी लोकांचं काही कनेक्शन आहे असं जर येत असेल तर मला असं वाटतं आणखी हे येणाऱ्या काळात मला असं वाटतं एक भीतीदायक प्रकार आहे, हा गंभीर प्रकार आहे असं मी म्हणेल।